राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर पनवेलमध्ये डान्स बारची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे। मनसेचे रायगड सचिव केसरीनाथ पाटील यांनी पोलिसांची भेट घेतली असून सर्व कार्यकर्ते लवकरच पोलिसांना शरण येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या जाहीर सभेमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या डान्स बारवर तीव्र आक्षेप घेतला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये डान्स बार चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता। या इशाऱ्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी पनवेलमधील नाईट रायडर्स बारची तोडफोड केली। या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मनसेच्या रायगड जिल्हा सचिवांनी पोलिसांची भेट घेतली। तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना लवकरच पोलिसांसमोर हजर केलं जाईल अशी माहिती मनसे सचिव केसरीनाथ पाटील यांनी दिली आहे। अगदी सकारात्मक भूमिका आहे जी राजसाहेब नेहमी म्हणतात की आज जे महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि ते घडण्याचं कारण सुद्धा कायदेच आहेत ना। तुम्ही एकीकडे कायद्याचं बंधन लोकांसाठी ठेवता पण जे बारसाठी कायदे केलेले आहेत त्याचं पालन का होत नाही ते पण व्हायला पाहिजेत ना। म्हणजे असं कुठल्या कायद्याचं पालन होत नाही? बरेच असे कायदे आहेत की आतमध्ये जे तुम्हाला बॅरिगेड्स दिलेत, काही मुली नाचतात काही डान्स करतात त्याचंही बंधन आहे, तेही पालन केलं जात नाही। बारच्या वरती तुमचं लॉजिंग सिस्टीम आहे, हा गैरप्रकार वाटत नाही का? आणि हे गैरप्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत। आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आज विकल्या जातात, तिथे भरघोस पैसा मिळतो आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना आणि तोच पैसा आज हे लोक घेऊन जातात त्यांच्या देशामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। कायद्याचं बंधन, सगळ्यांचं कायद्याचं बंधन त्यांनी पाळायला पाहिजे आणि मी तर त्याचं समर्थन करेन की सकारात्मक भूमिका आहे। आता ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत त्यांना सरेंडर होण्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे, काय नेमकी त्यांची पुढची भूमिका असेल? फोन स्विच ऑफ आहे, फोन स्विच ऑफ आहे त्याचं कारण काय की कुठल्या प्रकारचे त्यांच्यावर सेक्शन लागले हे आता आम्ही आतमध्ये जाऊन ते बघणार आणि त्यांना हजर करणार। कारण FIR झाले तर ते हजर करणं बंधनकारक आहे, सरेंडर करणार। राज ठाकरे असं देखील म्हणले की जे पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जे डान्स बार किंवा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे तो मराठी लोकांचे आहेतच ना, अमराठी लोकांचेच आहेत। वास्तू आमच्या जरी लोकांच्या असल्या तरी बऱ्याच अमराठी लोकांना इथे बिनधोकपणे लायसन दिले जातात। तोच आपल्या इथल्या समाजाने कोणी अर्ज करावा त्याला लवकर लायसन दिलं जात नाही। त्याला कारण काय? ते लोक पैसे पुरवठा करतच नाही ना। जे उत्पन्न शुल्काचे अधिकारी आहेत हे फक्त जमिनीवर आहेत, त्यांच्या केबिनच्या बाहेर निघतच नाही। कधी गेलेत का? कुठल्या प्रकारची दारू तिथे विकली जाते बघायला गेलेत? आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलतो, आपण एकदा तिथे जावं आणि बघावं, तेव्हा कळेल की कुठल्या प्रकारची दारू तिथे येते, कुठल्या प्रकारचं व्यसन लोकांना लागतंय। अत्यंत घाणेरडा प्रकार तिथे चालू आहे आणि म्हणून आमच्या मुलांनी तिथे बाहेर पडले। मनसेने काल जो पवित्र हाती घेतलेला आहे तो पवित्र पुन्हा एकदा दिसणार आहे का? याच्यापुढे हे चालत राहील, हे बंद होणार नाही। कारण जो गैरप्रकार चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे ना। आज बरीच मुलं व्यसनाधीन झालेली आहेत त्या गावातली, कोण असेल त्याच्या आजूबाजूचे जी गावं आहेत ही पूर्णपणे व्यसनाधीन झालेली मुलं आहेत। कारण कोण आहे? पर्टिक्युलर एकाच एरियामध्ये दिलंय। तुमच्या नगर पासूनची मुलं इथे येतात आणि जाताना त्यांचा ऍक्सिडेंट होतो, कुटुंब उद्ध्वस्त होतात। त्याला कारणीभूत कोण आहे? शासनच आहे। आणि शासनाने सुद्धा शासनाला विनंती आहे की अशा प्रकारचे रस्ते लगतला जे तुम्ही ठेकेदारी देताय ना बारची, ही बंद करा, हे थांबवा, जेणेकरून कुटुंब उद्ध्वस्त होतात हे थांबतील आणि चांगला महाराष्ट्र घडेल। आपल्याला पोलिसांनी वगैरे काय बोलवलेलं का? मला फोन केला होता पोलिसांनी, पनवेल पोलीस स्टेशन मधून मला फोन आला होता की अशा प्रकारे आपल्या मुलांकरवी बार तोडी प्रकरण झालेलं आहे। तर मी म्हटलं मी पोलिसांनी येतो, काय त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। NTV न्यूज मराठी, नवी मुंबई।